शकील सावंत यांच्या बरोबर आहेत। ते लोकसभाचे उमेदवार आहेत आणि डॅशिंग आहेत, तरुण आहेत, काम करणारे आहेत। अशा व्यक्तीबरोबर मी आज इथे उभा आहे। तर त्यांची काय प्रतिक्रिया आहे आणि ते काय म्हणतात जनतेला ते आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। बघा, मी जास्तीत जास्त लोकांना सांगेन की मतदान करा। जेवढं मतदान होईल तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे, विकासासाठी चांगलं आहे आणि सरकार बनल्यानंतर त्याच्यात जे इकॉनॉमिक चालणार, व्यवसाय वाढणार, त्याच्यासाठी मी जास्तीत जास्त लोकांना आवाहन करेन की मतदानासाठी तुम्ही बाहेर या आणि मतदान करा। सर, आपण ज्यावेळी फॉर्म भरलात, ज्यावेळी आपण त्यावेळी तुमच्या बरोबर म्हणजे अनेक लोक होती, म्हणजे अनेक गावातली होती, त्यांचा सपोर्ट आजही तुम्हाला आहे का? डेफिनेटली सर्वांचा सपोर्ट आहे, त्याच्यासाठीच उभा राहिलो होतो आणि 4 जूनला एक चांगला रिझल्ट आपल्याला भेटणार आहे। नक्की भेटणार। आम्ही आशाही बाळगतो की तुमच्या वतीने तुम्ही जे म्हणताय त्याप्रमाणे चांगला रिझल्ट येऊन दे। आपण सिंधुदुर्गाचाही आणि रत्नागिरीचाही दौरा केला का सर? मी बांदापासून चिपळूण पर्यंत केलाय। मग त्यात बांदा, कुडाल, वेंगुर्ला, मालवण, देवगड, कणकोली, खारेपठाण, राजापूर, लांजा, रत्नागिरी, संगमेश्वर आणि चिपळूण। तर याच्यात तुम्हाला काय अपेक्षा काय आहे? हे तुम्ही दौरा केला तिथून, तर अपेक्षा काय आहे तुमची? बघा, लोकांना ते बदलाव पाहिजे होता आणि डेफिनेटली लोक बदलाव करतील ह्यावेळी, कारण की बरेच नेता आलेत पण आजपर्यंत कोकणाचा विकास नाही झालाय। कोकणाला एक कॉर्नर पीस करून ठेवला होता। एवढा कोकणात पाऊस पडून पाण्याचे टंचाई, रस्त्याची परिस्थिती खराब आहे, विद्यापीठ नाही आहेत, सरकारी हॉस्पिटल्स नाहीत बरोबर। तर लोक एवढं लाईनीत उभा राहतात, वोट टाकतात, ते कशासाठी टाकतात? ते विकासासाठी टाकतात की त्यांना त्यांचे बेसिक बेनिफिट्स भेटायला पाहिजेत। ते आजपर्यंत त्यांना कधी बेसिक बेनिफिट्स नाही भेटलेत, म्हणून यावेळी लोकांना जास्तीत जास्त मतदान करायचं अशी माझी विनंती आहे त्यांना। थँक्यू सर। रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष बीजेपी प्रशांत डिंगणकर यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। जो आज मतदान होत आहे लोकसभाचं, त्यांची प्रतिक्रिया। सर, आपण काय बोलणार याच्याबद्दल? गेल्या 10 वर्षात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताचं जे स्वप्न नागरिकांना दाखवलं आणि ते सत्यात उतरवण्यासाठी जे प्रयत्न केले, त्याचा परिणाम आज सकाळी 7 वाजण्यापूर्वीच लोकांनी लाईन लावून मतदान केलंय आणि भारत ही महासत्ता बनवण्यासाठी मोदींच्या प्रयत्नाला प्रत्येकाने आपलं कर्तव्य बजावून त्याला प्रतिसाद दिलेला आहे आणि प्रत्येकाने मतदान करावं। सर, जो नवीन मतदार आहे, तरुण मतदार, यांचा कौल कोणत्या बाजूने आहे? नवीन सर्व मतदारांचा कौल हा विकासासाठी, नरेंद्र मोदींसाठी त्यांचं मतदान आहे। नव मतदार जे आहेत त्यांनी उत्साहाने मतदानात भाग घेतलेला आहे आणि आपलं पहिलं मत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पासाठी दिलेलं आहे। कारण मोदी साहेबांनी तरुणांसाठी डिक्लेअर केलं आहे की आमची सत्ता येणार आणि आलेलीच आहे, तर त्यासाठी आपण तरुणांसाठी योगदान जरूर देणारच आहेत, असं त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? योगदान मिळणार का आमच्या तरुणांना? तरुणांना रोजगार मिळणार। तरुणांनी आता बघितलेलं आहे की रशियामध्ये युद्ध चालू असताना तिथे जे तरुण शिकण्यासाठी गेलेले होते, त्यांना फक्त भारताचा झेंडा दाखवल्यावर युद्ध थांबवून त्यांना परत आपल्या मायदेशात येण्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे केलेले प्रयत्न आहेत, त्यासाठी देशातला सर्व तरुण हा मोदींच्या पाठीशी ठामपणाने उभा राहणार। थँक्यू सर, तुम्हाला स्थानिक कोकणला जी प्रतिक्रिया आपली सादर केली त्याच्याबद्दल। यावेळी आपण राजूरा येथे भाजपच्या बूथवर आलेलो आहे आणि आपण बघताय राजूरा येथे मुस्लिम मोहल्ल्यामध्ये भाजपचाही बूथ लागलेला आहे आणि डॅशिंग माणूस आहेत ते आता आपल्याला काय आहे इथली परिस्थिती त्यांच्याकडून जाणून घेऊया। बघा, आमच्या राजूऱ्यातले एक मताने सर्व मतदान हे आमचे विनायक राऊत साहेबांनाच आहे ना, एक मताने सर्व राजूरा मतदान करणार आहे।
पण इथली जी परिस्थिती आहे ना, इथे आता तुमच्याच जवळ जो कमलचा सुद्धा लागलेला आहे, हा. बरोबर ना? तर नारायण राणेचा बूथ आहे, तर काय परिस्थिती आहे एकूण? ते लोक आपल्या काय म्हणतात त्यांना कार्य करण्याच्या हिशोबावर बरोबर काम आहे, करतात, बरोबर आहे. फॉर्मॅलिटीच्या कार्य हिशोबावर करतायत. काम बरोबर. करतात. बरोबर. पण त्या इकडचं राजुराचं जर तुम्ही रिझल्ट बघितलात तर एक मतानेच फक्त विनायक राऊत साहेबांना मतदान होणार आहे. म्हणजे कार्य आपण राजुरा इथे फिशरीज मत्स्यालय या ठिकाणी आलेलो आहे आणि इथे मतदान केंद्र आहे आणि इथे आम्हाला शब्बीर भाटकर म्हणून एक काँग्रेसचे कार्यकर्ता भेटलेले आहेत. तर शब्बीर भाई, तुम्ही काय सांगाल जे आता जे इलेक्शन चालू आहे याबद्दल? आत्ता जे इलेक्शन चालू आहे याबद्दल सांगायचं म्हटलं तर आत्ता इंडिया आघाडीला आम्ही जास्तीत जास्त वोट करणार आहोत आणि इथे राजुरामध्ये जवळजवळ 95% हा विनायक राऊतला मशालवर मतदान होईल. तर शब्बीर भाई, तुम्ही म्हणताय की ह्यांना आता जो काय मतदान इथे होत आहे तो किती टक्के म्हटलात विनायक राऊत साहेबांना? 95% ह्यांना मतदान आणि 5% इकडे तिकडे जाणार मतदान हे तुम्ही म्हणताय. मग तुम्ही देशाचे पंतप्रधान कोण होण्यासाठी कुणाला तुमच्या नजरेत कोण आहे असा पंतप्रधान की तो देश सांभाळू शकतोय आपला? आत्ताच्या ह्या 10 वर्षाच्या घडामोडीमध्ये बघितलं तर मोदी सरकारने सर्व देशाची वाट लावलेली आहे आणि एवढी महागाई, बेरोजगारी वगैरे केलेली आहे, त्यामुळे आज लोक बेकार फिरतायत आणि त्यामुळे लोकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. तेव्हा आज जे राहुल गांधींनी जे आपल्याला न्याय दिलेलं आहे त्याबद्दल आम्हाला राहुल गांधींनाच पंतप्रधान करायचं असं हे धरून आम्ही हे मतदान करतोय. शब्बीर भाई, मला एक सांगा की इथे कुठली सभा वगैरे झाली का विनायक राऊत साहेबांची किंवा नारायण राणे साहेबांची किंवा इतर पक्षांची? इथे नारायण राणे साहेबांची पण झालेली आहे सभा आणि विनायक राऊत साहेबांची पण झालेली आहे. पण विनायक राऊत साहेबांसाठी आम्ही 100% उतरलेलो आहोत मतदान करण्यासाठी आणि आम्ही ते मतदान 100% उतरल्यामुळे आम्ही 95% तरी मतदान विनायक राऊत साहेबांना करणार आहोत. पण मी अनेक ठिकाणी बघितलं की इतर ठिकाणी तुमच्या राजुरा मोहल्ल्यामध्ये बीजेपीची किंवा इतर ठिकाणचे सुद्धा बूथ लागलेले आहेत. हे मुस्लिम मोहल्ला आहे, मुस्लिम मोहल्ला सुद्धा बीजेपीला किंवा इतर ठिकाणी किंवा मशालला इतर पक्ष आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे, यांना सपोर्ट करताना दिसत आहे. याबद्दल तुम्ही काय म्हणताय? याबद्दल जर सांगायचं झालं ना तर हे सर्व तुम्हाला जे बीजेपीचे वगैरे दिसत आहेत आणि इतर बूथ दिसत आहेत हे फक्त दिखाऊ आहेत. हे फक्त बोलतो ना मी 5% मध्ये ते 5% त्यांना मी गिनती केलेली आहे. त्यामुळे तुम्ही त्याचं काय फिकर करू नका. हे जवळजवळ आम्ही जरी बूथ कोणाचे दिसले तरी राऊत साहेबांसाठीच आम्ही हे करणार आणि मशालला आम्ही जास्तीत जास्त मताने जिथे राऊत साहेबांना निवडून देणार. तर आज मशालला इथे जास्तीत जास्त मतदान होणार आहे. आता आम्ही शब्बीर भाई थ्रू ऐकला. शब्बीर भाई भाटकर हे काँग्रेसचे कार्यकर्ता आहेत आणि बघतोय की जीव तोरून ते आता इथे काम करत आहेत. त्या ठिकाणी आपण राजुरा या ठिकाणी आता आलेलो आहे आणि मत्स्यालय या ठिकाणी यांचा मतदान आहे. तर आपण जर बघितला की इथे जास्तीत जास्त मुस्लिम मोहल्ल्यातून हा शिवसेना या ठिकाणी ह्या पक्षाला जास्तीत जास्त मतदान होत आहे. तर इथे कोण निवडून येऊ शकतो? इथे आम्ही जर पूर्ण हा मतदारसंघामध्ये विनायक राऊत हे 100% निवडून येतील अशी आम्ही खात्री धरूनच जे मतदान करत आहोत. मग तुम्ही त्या निवडणुकीची काय तयारी केलीत काय? निवडणुकीची तयारी केली आम्ही. म्हणजे कसं आमच्याकडे आल्यानंतर आम्ही सर्व मुस्लिम समाज जे आज काय जे घडलेलं आहे घडतंय आणि सरळ सरळ उद्या नितेश राणे साहेब वगैरे एवढे त्या मुस्लिमच्या विरोधात बोलतायत की मुस्लिम राहायचं असेल तर त्यांनी श्रीराम बोलावं आणि मग आपल्या देशात यावं वगैरे. हे काय? आणि मुस्लिम तर ह्या देशाचे नागरिक आहेत आणि मुस्लिमने या देशासाठी बलिदान केलेलं आहे आणि मुस्लिम काही इथून कुठून गेलेले नाहीत. आता जे पाकिस्तानवरून आलेले आहेत, उदाहरणार्थ अडवाणी सारखे वगैरे आलेले आहेत, त्यांना तुम्ही देशाचे म्हणता आणि जे आम्ही मुस्लिम जे ह्या देशातले आहोत ते मुस्लिमला तुम्ही गद्दार म्हणताय. अरे मुस्लिम तर उलट देशासाठी आपला जीव दिलेला आहे मुस्लिमांनी.
आणि बलिदान दिलेलं आहे, तेव्हा तुम्ही हे मुस्लिमांचा खरं म्हणजे विचार करायला पाहिजे. आणि जर हे मुस्लिमांना जर हाकलून लावायचा प्रयत्न करत असतील तर अशा लोकांना आम्ही का इथे विचार करावा. तर आपण जे बघत आहे की ह्यांचा जो आहे ना आता की जे हिंदू मुस्लिम जे भेदभाव करत आहे तो एक यांच्या मनामध्ये द्रोष आहे, राग आहे. त्या वतीनंच हे मतदान इथे मुस्लिम मुल्ला करताना दिसत आहे. आज आपण कर्ला गाव लिमेवारी ह्या ठिकाणी आलेलो आहोत रत्नागिरीमध्ये. तर आमच्याकडे अनुया बाम हे तालुका उपाध्यक्ष आहेत BJPचे, यांचे आज आम्ही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. तर मॅडम, तुम्ही जे आता जे इलेक्शन चाललेलं आहे इथे आपण कर्ला गावामध्ये राहत आहात आणि इथली आता सध्या काय परिस्थिती आहे? काय आहे, आमचा शहरानजीक गाव आहे. तशा म्हटलं तर काही फार सोयी सुविधा नाहीये तिथे शहराजवळ असून सुद्धा. तर सगळ्यांना असं वाटतंय की आता जे येणारं सरकार आहे नवीन म्हणजे मोदी सरकार, ते जर आलं तर आमच्या गावाचा सुद्धा विकास होईल असं आम्हाला स्वतःला वाटतंय. आणि त्या दृष्टीने आम्ही सुद्धा काही पावलं उचललेली आहेत तिथे. आणि बऱ्याच लोकांना जे मत असंच आहे की मोदी सरकार यावं आणि त्यामुळे लोकांचा कल आता भाजपला मत देण्याकडे आहे असं मला वाटतंय. पण आता जे ही तुमची वाडी आहे तर त्या वारीतून काय तुम्हाला एक म्हणजे सकाळपासून आता दुपारी जवळजवळ 1 वाजला आहे. तर ह्या परिस्थितीमध्ये जेवढं मतदान झालेलं आहे हे मोदी साहेबांच्या ठिकाणी म्हणजे BJPला झालं आहे का म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना याला झालेला, कसा काय तुम्हाला? दोन्ही पक्षांना झालेला आहे. दोन्ही पक्ष. कारण काय, शेवटी आपण लोकशाहीत राहतो, प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि जो तो ठरवतोय. तेव्हा ज्यांना BJPला करावं असं वाटलंय, ज्यांनी ठरवलंच होतं त्यांनी नक्की केलेलं आहे, कमळावर शिक्का मारलेला आहे. आणि ज्यांना उद्धव ठाकरेंना वाटलं असेल त्यांनी तिथेही केलेलं असेल, मशालीला दिलेलं असेल. पण चांगलं चाललंय मतदान, चांगलं चाललंय. अगदीच काय असं स्लो होत नाहीये, मंद गतीने. तसा जाण्या येण्याचा लोकांचा जो इकडनं मला हा दिसतोय त्याच्यावरनं असं वाटतंय की मतदान योग्य रीतीने चालू आहे. आणि मला तरी वाटतं की आणि तुमच्या बोलण्यावरून असं वाटतं की रत्नागिरी मध्ये रेकॉर्ड ब्रेक ह्या वर्षी मतदान होईल. हो, असं व्हायला पाहिजे असं आम्हाला वाटतंय. कारण सगळ्या संपूर्ण देशाचं लक्ष म्हटलं तरी चालेल, महाराष्ट्राचं तर आहेच, पण आमच्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या आपल्या लोकसभेच्या निवडणुकीवर आज खूप जणांचं लक्ष वेधून राहिलेलं आहे. कारण आता आपण ज्या न्यूज चॅनलवर बघतोय बातम्या, तर असं सगळ्यांना वाटतंय की इथे नक्की काय होईल अशी प्रत्येकाची एक उत्सुकता वाढलेली आहे. आणि त्या दृष्टीने मला तरी असं वाटतंय की आत्ताची जी आमची ह्या विभागातली निवडणूक आहे, कोकण विभागातली, ही अत्यंत अशी लोकांना आनंद देणारीच ठरेल असं मला वाटतं. आनंदी आणि चुरशीची आहे, चुरशीची आहेच आहे, प्रश्नच नाही. आणि कोण येईल काय सांगता येत नाही. नाही, ज्यावेळी अटीतटीचा सामना आहे, त्यामुळे लोकांचं ते लक्ष लागलेलं आहे तिकडे निवडणुकीकडे. ते आता बघूया, आपल्याला 4 तारखेला कळेलच काय होतंय ते. आमच्याकडे आता वरुण लिमे हे BJPचे खंबीर आणि तरुण कार्यकर्ते इथे आहेत, जे पुण्यातून खास मतदान देण्यासाठी इथे आपल्या रत्नागिरीमध्ये आले आहेत. आणि सकाळपासून ते कष्ट घेत आहेत या कर्ला गावामध्ये मतदानाला बाहेर काढण्यासाठी, पोचवण्यासाठी, आणण्यासाठी चित्तार कष्ट घेतल्याने आहे. अशा कार्यकर्त्यासाठी आज आम्ही इथे हजर झालो आहे आणि त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेत आहे. तर आज जे इथे आपण कर्ला गावामध्ये सकाळपासून तुम्ही जे मतदान करत आहात, तर तुम्हाला काय वाटत आहे याच्याबद्दल? मी तर सगळ्यात पहिल्यांदा सांगेन की आजचा लोकशाहीचा उत्सव आहे, तर आपण सगळ्यांनी 100% मतदान करायला पाहिजे. आमच्या गावामधून मतदानाला मी स्वतः 7-7:30च्या दरम्यान जाऊन मतदान केलं, तर त्यावेळेला जो एक उत्साह दिसत होता, तर आमच्या गावामध्ये कम्प्लिटली उत्साह दिसत आहे. आणि जसं मॅडम मगाशी बोलल्या त्याप्रमाणे की मतदारांचा कल आम्हाला समजायला लागलाय. आम्ही तर अगदी खात्रीने सांगू शकतो की नरेंद्र मोदी सरकार तिसऱ्यांदा बसेल आणि आमची जी रत्नागिरी सिंधुदुर्ग जो पर्यटन जिल्हा आहे तर त्याचा विकास करू शकतील, असे नारायण राणे साहेब नक्की जिंकून येऊ शकतील असं आम्ही कल बघतोय. हे आम्ही लोकांचा उत्साह बघून सांगू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त मी स्वतः पुण्यामध्ये असतो, मी पुण्यामध्ये युवा मोर्चाचा पदाधिकारी म्हणून काम करतो. तर मी आता तिथल्या ज्या भागामध्ये राहतो तिथे महाराष्ट्राचं पूर्ण ज्या एरियामध्ये लक्ष लागून राहिलेलं आहे, असं बारामती मतदारसंघामध्ये एक चुरशीची लढत तिथे सुद्धा चालू आहे. तर मी तिथल्या लोकांच्या संपर्कात आहे. तर आम्ही नक्की सांगू शकतो की सुनेत्रा अजितदादा पवार यांच्यासाठी आम्ही तिथे जे कष्ट घेतलेले होते, तर त्यांनी सुद्धा नरेंद्र मोदींना ओपनली पाठिंबा दिलेला आहे. त्यांनी कम्प्लिटली महायुती म्हणून त्या उमेदवार अधिकृत आहेत. तर तिथे खूप चांगलं वातावरण आहे.
आज आपल्याकडे संध्याकाळी तिथला सुद्धा रिपोर्ट येईल आणि 4 जूनला आपण नक्की बघाल की रत्नागिरी, पुणे आणि बारामती या तिन्ही सीट्स आपल्याकडे संपूर्णपणे महायुतीला नक्की निवडून येतील. आता तुम्ही युवा मोर्चाचे तिथे कार्यकर्ता आहात बीजेपीचे महाराष्ट्राचे, तर तुम्हाला एकंदर महाराष्ट्राची परिस्थिती काय वाटत आहे? यस, नक्की सांगतो मी की मला कधी कधी असं वाटतं, मी वेगवेगळ्या लोकांमध्ये फिरत असतो, ग्राउंड लेवलवरती आम्ही ज्यावेळेला फिरत असतो तर कधी कधी जातीय रंग, धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला जातो. पण जो नरेंद्र मोदी साहेबांनी दिलेला एक चांगला नारा आहे की सबका साथ सबका विकास, लोकांना असं वाटत असतं की कधी कधी कुठच्या जाती धर्मांमध्ये काही तेढ आहे का, तर तसं काही नाही. आमचं गाव आम्ही सगळे एकत्र मिळून राहत असतो आणि विकासाचा मुद्दा बघून सगळ्या जाती धर्मांचे लोक सगळे अटॅच होऊन आपण खूप एका चांगल्या पद्धतीने आपण लीड मिळवून देऊ. तर ग्राउंड लेवलवरती आपल्याला खूप चांगला सपोर्ट मिळतो. तर आता आपले लिमे साहेबांनी जे आम्हाला सांगितलं नाही की बारामतीमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये चांगला लीड बीजेपीला मिळू शकतो आणि तिथले सीट येऊ शकतात, असं त्यांनी एक आपला अंदाज दिला नाही, कारण ते महाराष्ट्राची पूर्ण माहिती घेऊन असतात. त्याबद्दल आता ह्या पुढे ज्यावेळी निकाल लागेल त्याच वेळी पूर्ण निकाल काय आहे, कोणत्या बाजूने आहे, कसा आहे, काय आहे, त्याच वेळी आम्हाला स्पष्ट होणार आहे. आज आम्ही कर्ला रत्नागिरी या ठिकाणी आहात आणि इथे आमचे नदीमभाई सोलकर हे आम्हाला इथली परिस्थिती काय आहे, मुस्लिम मोहल्ला आहे हे सुद्धा, जसं आपण राजौरात मुस्लिम मोहल्ल्यात गेलो होतो किंवा अनेक ठिकाणी आपण इतर लोकांचे आपण आपल्याकडे प्रतिक्रिया सादर केली आहे, त्याचप्रमाणे आज आपण नदीमभाईंची प्रतिक्रिया जाणून घेऊया. नदीमभाई, आज जो इथे इलेक्शन होत आहे तुमच्या कर्ला गावामध्ये, हा जवळपास किती आहे इथे इलेक्शन? कर्ला गावामध्ये जवळपास ग्रुप ग्रामपंचायत कर्ला म्हणजे कर्ला, जुवा, आंबेशेत, भंडारवाडी, लिमियेवाडी असं सर्व मिळून 5 गावं मिळून इथे एकूण मतदान आहे 10,000 मतदान आहे आणि इथे 55 ते 60% मतदान होण्याची शक्यता आहे. आता हे 55 आणि 60% मतदान आहे, या 55 आणि 60% मतदानामध्ये तर किती मतदान कुठल्या पक्षाला होऊ शकतो जास्तीत जास्त? बघा, देश स्वतंत्र झाल्यानंतर ही अशी पहिली निवडणूक आहे की गावामध्ये सर्व लोक एकत्र आलेली आहे. कारण की आपण प्रत्येक निवडणुकीमध्ये बघत असाल की 3-3, 4-4 पक्षाची लोक असतात, परंतु इथे फक्त एकच पक्षाचं गावामध्ये काम होते, ते आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे, विनायक राऊत यांच्यासाठी इथे आमच्या गावामध्ये सर्वांनी कंबर कसलेली आहे आणि जे होणाऱ्या मतदानापैकी 100% मतदान हे विनायक राऊत यांच्या मशाल चिन्हावर होईल याची आम्हाला खात्री देतो तुम्हाला. आणि 6 तारीखला जेव्हा आपण मतपेटीतून या गावातील लोकांचा जो कल आहे तो स्पष्ट होणारच आहे. तर मतदान जो आता तुम्ही सांगताय आम्हाला की जवळजवळ 100% होणार म्हणून विनायक राऊत साहेबांना, म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट मशाल ह्या चिन्हावर आपण जे आता म्हणजे मतदान होत आहे इथे कर्ला गावचा, तर तुम्ही मला एक सांगा, एक कशामुळे होत आहे, काय बदल होत झालाय ह्या? आणि तुम्ही सांगितलं की यापुढे कधी एकत्र आले नाही सर्व कार्यकर्ते किंवा इतर पक्ष जे आता मजबूतीने एकच ठिकाणी आलेले आहे ते कर्ला गावामध्ये, याचं काय कारण आहे? बघा, आपण बघत असाल संपूर्ण देशामध्ये एक अराजकता माजलेली आहे. ह्या देशामध्ये एक जातीवादाचं विष पेरलं जात आहे आणि ह्या सर्व संपूर्ण देश, आता आमचा गावच नाही तर संपूर्ण देश एकत्र आलेला आहे आणि तो इंडिया आघाडीच्या मागे खंबीरपणे उभा आहे. आणि त्याचाच भाग म्हणून इंडिया आघाडीचे जे उमेदवार आहेत राऊत साहेब यांच्या पाठीमागे आमचा गाव उभा आहे. तर आपण ह्या पुढे कोणाला पंतप्रधान होण्यासाठी इच्छुक आहात किंवा त्यांना कुठल्या रूपात कोणाला पंतप्रधान होण्यासाठी बघण्यासाठी आपण उत्सुक झाले आहात? बघा, महाविकास आघाडीकडे फक्त मोदी उमेदवार आहेत पंतप्रधान पदाचे, परंतु आमच्या इंडिया आघाडीकडे असे अनेक नेते आहेत जे पंतप्रधान होऊ शकतात. बहुमत आल्यानंतर सर्व पक्षाचे वरिष्ठ नेते वरिष्ठ पातळीवर बसून पंतप्रधानचा चेहरा आपल्या समोर लवकरच सादर करण्यात येईल. पण आता अमित शहा परवा रत्नागिरीत येऊन बोलून गेले किंवा मोदी साहेब म्हणतात की पंतप्रधान 5 वर्षामध्ये 5 बदलणार आहेत, जर यांची सत्ता आली तर. काय हे तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं की 5 वर्षामध्ये 5 जर बदलले तर देश कसा चालणार? असं अजिबात होणार नाही, कारण की महाविकास आघाडीचं 2014च्या पूर्वी सत्ता होती केंद्रामध्ये. डॉक्टर मनमोहन सिंग जे थोर अर्थतज्ञ होते, 10 वर्ष त्यांनी पंतप्रधान म्हणून आपली कारकीर्द चालवलेली आहे.
त्यावेळेला असं कधीच झालं नाही की 10 वर्षात 10 पंतप्रधान झाले. हा विरोधकांचा ते आता विरोधक त्यांना पूर्ण कळून चुकलेलं आहे. अमित शहा जर असं बोलत असतील की 5 वर्षात 5 पंतप्रधान होतील, तर त्यांना पूर्ण खात्री आहे की मोदी पंतप्रधान होणार नाही, म्हणूनच ते असे वक्तव्य करत आहेत. तर आता तुम्ही ऐकलं की आमचे नदीम भाई म्हणतायत की मोदी हे पंतप्रधान होऊ शकत नाही आणि पंतप्रधान हे इंडिया आघाडीचेच होणार, हे असे आमचे नदीम भाई म्हणतात. तर बघूया पुढे रिझल्ट झाल्यानंतर काय त्याचा निकाल येतो, ते याच्यावरच अवलंबून आहे. माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांच्याकडे आम्ही आलेलो आहे आणि यांची प्रतिक्रिया आता आम्ही जाणून घेत आहे. कारण नाना सुर्वे हायस्कूल मध्ये यांचं मतदान आहे आणि मतदान बऱ्यापैकी होत आहे, हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं आहे. त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. मिलिंद सर, तुम्ही एक सांगा की आता जे तुमच्या वार्डामध्ये ह्या इथे जो मतदान होत आहे तो कशा प्रकारे होत आहे? म्हणजे नारायण राणे साहेब आहेत, राऊत साहेब उभे आहेत, तर जसे नारायण राणे साहेबांचा आणि राऊत साहेबांचा जो काही म्हणजे संघर्ष चालला आहे, राजकीय संघर्ष, याच्यामध्ये कोण पुढे जाणार आहे हे तुम्हाला वाटतं? या संघर्षामध्ये नक्कीच विनायक राऊत साहेब बाजी मारतील. कारण ते स्वतः 2 टर्मला खासदार म्हणून निवडून आले होते. या रत्नागिरीच्या सिंधुदुर्गच्या जनतेने त्यांना भरघोस मताने निवडून दिलं होतं आणि यावेळेला देखील भरघोस मताने निवडून येतील. कारण महागाईचे मुद्दे आणि बेरोजगारीचे मुद्दे हे प्रचंड प्रमाणामध्ये आहेत लोकांसमोर आणि जे काही धार्मिक तेढ जो निर्माण करण्याचा प्रयत्न विरुद्ध बाजूने झाला होता, त्यासाठी देखील मोठी नाराजी काही समाजांमध्ये आहे आणि त्या लोकांचं जे मतदान आहे ते सर्वांचंच मतदान हे विनायक राऊतना होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि भरघोस मताने विनायक राऊत निवडून येतील असं आमचं म्हणणं. मिलिंद सर, मला एक सांगा, आता परवा सभा झाली शहासाहेबांची, त्यावेळी अनेक लोक आली होती, भरगच्च सभागृह मैदान पूर्ण भरलेला होता गोखले कॉलेज, त्याशिवाय इतर लोक रस्त्यावर होती. हे जी लोक होती ही रत्नागिरीतली होती, सिंधुदुर्गातली होती, तर जास्ती कुठली लोक होती यामध्ये मुळामध्ये कसं आहे, बाहेरची पण लोक होती, सांगली, सातारा आणि कोल्हापूरकडनं पण लोक तिथून आलेली होती आणि त्यामुळे गर्दी ही त्या मानाने खूप कमी होती. अमित शहा ज्या वेळेला एखाद्या सभेला संबोधन करतात तर त्या प्रमाणात गर्दी कमी होती. म्हणजे ऍक्च्युली गर्दी जमवली गेली होती. तर जो आता इथे जो मुद्दा आहे की तरुणांसाठी बेरोजगारी दूर करणार आहेत मोदी साहेब, तर ऍक्च्युली सत्ता जर आली तर ते म्हणतात की मोदी साहेब होणार, आणि जर सत्ता काँग्रेसची आली स्वतः ते म्हणतायत बीजेपी वाले, तर ह्यांचे 5 टर्मला पास होणार म्हणून पंतप्रधान सांगतायत. याच्याबद्दल तुम्ही काय सांगणार? नाही, हे लोकांची दिशाभूल करण्याचं काम आहे. मुळामध्ये असं काही होत नाही. 5 वर्षाला 5 पंतप्रधान होणं हे अशक्य गोष्ट आहे आणि ही सर्वसामान्य माणसाला ज्ञात आहे. सर्वसामान्य माणूस समजूतदार आहे आणि त्यामुळे ह्यांच्या खोट्या भूलतापांना लोक बळी पडणार नाहीत. आणि अशा पद्धतीने ज्या पद्धतीने विकासाचे मुद्दे आहेत, अनेक मुद्द्यांवरती ही निवडणूक होते आहे आणि त्या निवडणुकीला लोक जी सुजाण नागरिक आहेत ते मतदान हे विनायक राऊतना करतील असं आमचं म्हणणं आहे. रत्नागिरीतून लीड भेटू शकतो काय? हो, रत्नागिरीतून पण भेटणार. रत्नागिरी शहरामधून तर आमच्या इकडून आम्ही लीड देणारच. त्याचप्रमाणे तालुका आहे, त्याचबरोबर चिपळूण, संगमेश्वर, लांजा, राजापूर या भागातनं देखील आमच्या ह्या रत्नागिरी जो जिल्हा आहे त्यामधून प्रचंड मताने लीड हे मिळेल असं आमची अपेक्षा आहे. तुम्ही तयारी केलीत का निवडणुकीची? हो, आमची तयारी आहे, मिरवणुकीची तयारी आहे झालेली. मिरवणूक चांगल्या प्रमाणे निघाला. राऊत साहेबांची मिरवणूक ही 4 जूनला नक्की निघेल आणि आपण सर्वजण पाहाल. मिलिंद कीर हे आमचे माजी नगर अध्यक्ष आहेत, तर त्यांनी जर सांगितलं नाही की आपण मिरवणुकीची तयारी केलेलीच आहे आणि ही नक्की ती तयारी म्हणतो की आम्ही पूर्ण करणारच, ही त्यांनी आपली जी इच्छा आहे ती प्रकट केलेली आहे. स्टार न्यूज कोकण, कॅमेरामॅन रहीम दलाल.